शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपल्या दिवसाची सुरुवात होते मस्तपैकी थंडगार दूध पिऊन. तर तुम्हाला वाटत असेल जर्सी घालून आणि चेहरा सजवून चाललाय कुठे. तर आज आपल्या ऑफिसने ऑर्गनाईज केलेली होती टर्फची मॅच चेंबूर येते. तर आपल्याला सकाळी 4 वाजता निघायचं होतं म्हणून शायनिंग मारत आपण वेळेत पोहोचण्यासाठी निघालो होतो आपल्या मैदानाच्या दिशेने. आणि त्यानंतर आपण पोहोचलो वसईला आणि आपले जे 2 टीम मेंबर होते त्यांना सोबत घेऊन आपण निघालो आपल्या वाटचालीसाठी. मग आम्ही वसईवरून ट्रेन पकडून पोहोचलो दादर येथे आणि दादरवरून आम्हाला कुर्ल्याला जायचं होतं. मग जरा बॅट टाकून शायनिंग मारायचा प्रयत्न केला. मला तर काही क्रिकेट वगैरे काही खेळता येत नाही, पण शायनिंग मारणं आपलं इम्पॉर्टंट आहे आणि मॅच आहे तर आपल्याला टीम मध्ये सामील होणं गरजेचं आहे. आणि आपण निघतच होतो तेवढ्यात भाऊ आपला बोलतो की भाई मला पण व्हिडिओ मध्ये घे, जरा शायनिंग मारून दे तुझ्या व्हिडिओ मध्ये. पण भावाला काय सांगणार की आपले दुःख दर्द पिढा आपले व्हिडिओ तर व्हायरलच होत नाही आणि कोण लोक बघितलं तर फॉलोच करत नाही. तर तुम्ही सुद्धा फॉलो करा भाई. आणि आम्ही चेंबूरला पोहोचलो आणि निघतच होतो तेवढ्यात आम्हाला चौथ्या मेंबरने आमच्या कॉट केलं आणि आम्हाला टर्फ पर्यंत जाण्याचा मार्ग दाखवला. मग आम्ही टर्फ वरती गेलो, प्रॅक्टिस वगैरे केली आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडी शायनिंग मारली. इथे या बोर्डच्या इथे जाऊन म्हटलं आय एम द गेम चेंजर. गेम चेंजर तर भाई कसला हाय नाही, बॅट पण पकडायला येत नाही, पण जाऊन दे काय बोलणार, शेवटी शायनिंग मारणं गरजेचं आहे. आणि मग आपली दुसरी जी टीम होती त्यांना आपण चेअर्स केलं थोडं, कारण का त्यांनी जिंकणं गरजेचं होतं. तर आपल्या भावांनी एकदम मस्त मॅच काढलेली होती आणि जिंकले सुद्धा. आणि आपल्या टीममध्ये भाई बॅट्समॅन पण होते, जरा चांगले मस्त चालले पण हे भाई सर बोलतात की नाही मी एकटा जर उतरलो असतो ना तर मी एकटाच खाल्ला असता सगळ्यांना. मग म्हटलं जाऊन दे भाई, आपलं मॅच तर आपण हरलेलो होतो तर काय आता डिबेट करायचे. मग आम्ही व्यवस्थितरित्या गर्दीचा सामना करत आपण आपल्या घरी जाण्यासाठी निघालो. गर्दी तर भाई भरपूर होती, काय बसायला तर भेटलं नाही, उभ्या नव्हतो, एनर्जी फुल डाऊन होती. मग म्हटलं जाऊन दे, आज एन्जॉय तर केलाय तर तेवढं तर चालतंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया.